किलो केकची ऑर्डर मला सकाळच आली आणि मला बाकीसुद्धा केक होते, आज ऑर्डर्स खूप होत्या, पण मी एक्सेप्ट केली कारण त्यांना हा रात्री 12 वाजता कटिंग करायचा होता. सो माझ्याकडे खूप टाईम होता माझे बाकीचे आजचे केक झाल्यानंतरसुद्धा. सो मी एक्सेप्ट केला आणि बनवलासुद्धा. आता ह्याचा व्हिडिओ मी शेअर नाही केला कारण त्यामध्ये काही नाही, बेसिकच बनवलं आहे. पण इथे मी पिलरवाला केक ना मी फर्स्ट टाईम बनवलेला. सो मी पण थोडीशी कन्फ्यूज होती की 3 पिलर वापरू की 4 वापरू. मग म्हटलं की ठीक आहे 3मध्ये सुद्धा तो वेट नाही का उठवू शकतो. सो मी 3च पिलर इथे वापरले आणि पिलर बांद्यामध्ये अवेलेबल नव्हते. सो सावंतवाडीमधनं मला माझ्या होणाऱ्या नवऱ्याने आणून दिले कारण तो सावंतवाडीमध्ये होता. सो त्याने मला ते अवेलेबल करून दिले आणि इथे मी पट्टापट तसाच केक बनवला जसा त्यांना हवा होता कारण त्यांनी मला एक रेफरन्स फोटो पाठवला ज्याच्यामध्ये टायगर, लायन, क्राऊन, पिलर्स हे सगळं होतं आणि हे सगळं वन डेमध्ये मला अवेलेबल करणं जरासं प्रॉब्लेमॅटिक झालं होतं, पण तो सावंतवाडीत होता सो ते माझं इझिली होऊन गेलं. सो हा क्राऊनसुद्धा मला सावंतवाडीमधनंच मिळाला कारण बांद्यामध्ये अवेलेबल नव्हता जिथे मी राहते तिथे. सो जर तुम्ही इथलेच असाल ना कोकणातले, सिंधुदुर्गमधले, तर मला नक्की कमेंट करून सांगा कारण मी सुद्धा सिंधुदुर्गमधलीच आहे आणि कोकणातलीच आहे. सो तुमच्यासुद्धा कधी ऑर्डर असतील तरी तुम्हाला मी हवा तसा केक बनवून देऊ शकते नक्कीच. तर इथे जसं की त्यांनी सांगितलेलं गोट्या शेट असं नाव हवं आहे आणि हा केक मला ऑर्डर होती सावंतवाडीमधनंच, पण तो बांद्यामध्ये सेलिब्रेशन होणार होतं कारण बांद्यातल्यांचाच एकांचा बड्डे होता आणि त्यांच्यासाठी हा केक होता. तर मी शेवटी तो व्हिडिओसुद्धा शेअर केला. जर तुम्ही ओळखत असाल ना तरी मला कमेंट करा, जरी ओळखत नसाल तरी तुम्हाला केक कसा वाटला हे तर तुम्ही मला सांगूच शकतात. आणि ह्याला काहीतरी किंगवाला केक वगैरे असं समथिंग म्हणतात. सो मी तसाच बनवला जसा त्यांना हवा होता आणि ते खरंच खूप खुश झाले. ज्यांची ऑर्डर होती त्यांनी मला म्हटलं पण की खूप छान केक होता. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा.